नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. यापूर्वी आपण तुकडेबंदीवरती बरेच व्हिडिओ केले. शिवाय गुंठेवारीच्या संदर्भात देखील आपण 49 नंबरचा आणि 85 नंबरचा व्हिडिओ केलेला आहे. मात्र सततपणे लोक विचारत राहतात की तुकडेबंदीचं नेमकं काय चालू आहे, कोर्टात केस होती त्याची सद्यस्थिती काय आहे, गुंठेवारीचं फारशी गती घेतली नाही. जरी नियमित करण्यासाठी 31 डिसेंबर 2020 पर्यंतची गुंठेवारी नियमित करण्याबद्दल जरी शासनाने निर्णय घेतला असला तरी हे गतीनं होत नाही. यात थोडीशी सुधारणा आली आणि या दोन्ही बाबी समजाव्यात म्हणून आजचा व्हिडिओ आपण करतो आहोत. तुकडेबंदीच्या बाबतीत आपल्या सर्वांना माहिती आहे, बहुतेकांना माहिती आहे आणि आपले बरेच लोक सततपणे याचा पाठपुरावा देखील करतात. आपल्याला माहिती आहे, प्रमाणभूत क्षेत्राची जे नोटिफिकेशन आहे ते सर्व जिल्ह्यांमध्ये आता जिरायतचं 20 गुंठे आणि बागायतचं 10 गुंठे याप्रमाणे काम सुरू झालेलं आहे. त्यामुळं 20 गुंठ्याच्या वरचे व्यवहार, बागायत असेल तर 10 गुंठ्याच्या वरचे व्यवहार, 10 गुंठे किंवा त्यापेक्षा वरचे व्यवहार आता नोंदले जातात. त्याच्याविषयी काही अडचण नाही आहे. याशिवाय रस्त्यासाठी, विहिरीसाठी, घरकुलासाठी, छोट्या तुकड्यांची जमिनी घेण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याचा आणि नियम, हा जो नियम आहे त्यात दुरुस्ती करण्यासाठी प्रारूप नियम आले होते. त्यावरती 15/9/2023 पर्यंत हरकती घ्यायच्या होत्या. ज्यांना हरकती घ्यायच्या त्यांनी त्या घेतल्या. आता कोणत्याही क्षणी अंतिम नियम प्रसिद्ध होऊ शकतील. अजून ते प्रसिद्ध झालेले नाहीत. त्यानंतर नोंदणी कायदा जो आहे त्यामध्ये महाराष्ट्राची सुधारणा कलम 18 आणि कलम 21 मध्ये सुधारणा करण्यासाठी विधानसभेत बिल आणलं होतं. विधानसभेत, विधान परिषदेत ते मान्य झालं. राज्यपालाची स्वाक्षरी घेऊन कदाचित ते राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी प्रलंबित असेल. त्यामुळं तोही अमेंडमेंट होईल आणि या पुढच्या काळामध्ये जर ती अमेंडमेंट झाली तर केंद्राच्या किंवा राज्याच्या कोणत्याही कायद्यातील तरतुदीचा भंग होणारा कोणताही व्यवहार आपल्या राज्यामध्ये नोंदणी होणार नाही, अशी परिस्थिती त्या कायद्यानंतर येऊ शकते. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये यापूर्वी एक रिट याचिका होती. त्या रिट याचिकेमध्ये IGR साहेबांनी काढलेलं सर्क्युलर आणि नोंदणी नियमाचे जे काही नियम 44 आहेत त्याच्या संदर्भात निर्णय आला होता. ते खारिज केलेलं होतं आणि तुकड्यांच्या नोंदी केल्या पाहिजेत असं सांगण्यात आलं होतं. शासन करत नाही म्हणून एक अवमान याचिका देखील दाखल झाली होती. दरम्यान शासनाने एक पुनर्विलोकन याचिका दाखल करून त्याची सुनावणी झाली. तेही नाकारलं गेलं. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये एक SLP चालू आहे आणि परवाच अगदी 15 तारखेला त्याची तारीख झाली. हे तुमच्या समोर पहा, डिटेल्स आहेत. आता या पुढच्या काळात ज्याला कोणाला फॉलोअप करायचं असेल आणि या केसमध्ये काय चालू आहे हे पहा. SLP म्हणजे स्पेशल लीव्ह पिटिशन, सिव्हिल नंबर आहे 016/707 आणि 016/708/23. हा नंबर टाकला सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर की त्याची सद्यस्थिती आपल्याला मिळू शकते. परवाच 15 डिसेंबर 2023 रोजी याची तारीख पडली, तारीख झाली, पण पुढे त्यात काही हिअरिंग झालेलं नाहीये आणि आता या पुढची तारीख पडलेली आहे. टेंटेटिव्हली केस मे बी लिस्टेड ऑन 16/2/2024. म्हणजे तुकडेबंदीच्या बाबतीत सध्याची स्थिती हीच आहे की सुप्रीम कोर्टात जी स्पेशल लीव्ह पिटिशन चालू आहे त्याची हिअरिंग ची पुढची तारीख आहे 16 फेब्रुवारी 2024. अद्याप स्टे नाही, कुठलाही निर्णय नाही आणि सध्या जे काही नवीन हे आलेलं आहे जे नोटिफिकेशन त्याच्याप्रमाणे नोंदणीचे व्यवहार चालू आहेत. मात्र 10 गुंठ्यापेक्षा कमी आणि 20 गुंठ्यापेक्षा कमी असे व्यवहार होणार नाहीत. जिरायतचे 20 गुंठ्यापेक्षा कमी होणार नाहीत आणि बागायतचे 10 गुंठ्यापेक्षा कमी होणार नाहीत. तेव्हा सध्या तरी हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय होतो
आणि रजिस्ट्रेशनचा जो सुधारणा कायदा आहे तो आल्यानंतरची परिस्थिती काय होते याचा निर्णय लागेपर्यंत मला असं वाटतं की कुणीही तुकडा खरेदी करण्याच्या फंदात पडू नये. त्यामध्ये पैसे अडकण्याची शक्यता जास्त आहे. बऱ्याच ठिकाणी लोक 4-5 लोक एकत्र येऊन 10 गुंठे, 4-5 लोक एकत्र येऊन 20 गुंठे असा व्यवहार करतात आणि सर्वांची नावं सातबारा लावून घेतात. पण हे सर्व धोकेदायक आहे. कष्टानं मिळवलेला पैसा गुंतवायचा आणि नंतर डोकेदुखी करून घ्यायची. नंतर आपला वेळ जाणार. रेव्हेन्यूमध्ये, कोर्टामध्ये, मोजणीदाराकडे, सगळीकडे केसेससाठी फिरावं लागणार. असा तुकडा खरेदी करणं फारसं उचित नाही. ज्या ठिकाणी लेआउट आहेत, जिथे रस्ते, अमेनिटीज सगळ्या दाखवलेल्या आहेत, लेआउट मान्य आहे, अशा ठिकाणचा कुठलाही तुकडा अगदी 1 गुंठा घ्या, 2 गुंठा घ्या, 1.5 गुंठा घ्या, अर्धा गुंठा घ्या, त्याला काही अडचण येणार नाही. पण शेत जमीन जिथे आहे, नाविकास झोनमधली जिथं जमीन आहे, जिथे असा लेआउट झालेला नाही, मान्य लेआउट झालेला नाही, आपल्याला सांगितलं जाईल की आमचा प्रायव्हेट लेआउट आहे, आम्ही रस्ते वगैरे टाकलेले आहेत. पण ते फारसं काही ॲडवाइजेबल नाहीये. म्हणून सल्ला हाच आहे की जिथे नाविकास झोन आहे, जिथे ग्रीन झोन आहे, जिथे बांधकामाला परवानग्या मिळत नाहीत, अशा ठिकाणचे तुकडे अजिबात कुणीही घेऊ नयेत. ते धोक्याचं आहे. आता तुकड्याचा प्रश्न संपला. आता प्रश्न आहे गुंठेवारीचा. यापूर्वी गुंठेवारीच्या संदर्भात आपण 2 व्हिडिओ केलेले आहेत. एक 49 नंबरचा आहे आणि एक 85 नंबरचा आहे. त्यात आपण तपशीलवार सगळी माहिती पाहिली होती. पण गुंठेवारी गती घेत नाहीये. म्हणजे लोक फारसे पुढे येत आहेत. त्याचं कारण काय आहे? ते सरकारला देखील कळलेलं आहे. त्याच्यासाठी जे प्रशमन शुल्क आहे आणि विकास आकार आहे किंवा ते निर्धारित करण्यासाठी जे शासनाने ठरवून दिलेले दर आहेत, ते थोडे एक्झॉर्बिटंट म्हणजे जास्त आहेत आणि त्यामुळे लोकांना इतका पैसा खर्च करणं, एवढा खर्च परवडत नाही म्हणून लोक पुढे येत नाहीत आणि हे शासनाच्या लक्षात आलं. त्यामुळं 1/1/2001 पासून 31/12/2020 पर्यंत अशी जी गुंठेवारीचं नियमितीकरण करायचं आहे, त्यासाठी लोक पुढे येत नाहीत आणि म्हणून तसेच शासन गुंठेवारी अंतर्गत अनधिकृत विकास नियमित करताना प्रशमन शुल्क म्हणजे त्याला दंडाचं शुल्क म्हणतो आपण, निर्धारण हे विकास शुल्क व वार्षिक मूल्यदर तक्ता पायाभूत मानून केलेले आहे. म्हणजे विकास शुल्क जे आहे, ज्याला आपण डेव्हलपमेंट फीज म्हणतो किंवा डेव्हलपमेंट चार्जेस म्हणतो, त्याच्या पटीत दिलेलं आहे. समजा 3 पट म्हणजे डेव्हलपमेंट चार्जेस समजा ₹1,00,000 असतील तर त्याच्या 3 पट म्हणजे ₹3,00,000 होईल. अशा पद्धतीचं ते आहे. त्यामुळं ही रक्कम जास्त होते असं लोकांना वाटतं आणि म्हणून प्रस्तुत प्रकरणी महाराष्ट्र गुंठेवारी विकास आता एक 4/12 म्हणजे 4 डिसेंबर 2003ला शासनाने हे नवीन पत्र काढलेलं आहे. शासनाने नवीन आदेश काढले, शासन निर्णय काढलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये आणखी लोकांना सवलत कशी देता येईल याचा विचार यामध्ये झालेला आहे. म्हणून शासन काय म्हणतं, प्रस्तुत प्रकरणी गुंठेवारी विकास नियमाधीन करणे, परंतु का तरतुदीचा विचार करता तसेच गुंठेवारी विकास नियमित करताना आकारण्यात यायचे प्रशमन शुल्क व विकास यामध्ये एकसूत्रता येण्याच्या दृष्टीने आता यापूर्वी एक 18/10/2021ला आपण त्यावेळेस व्हिडिओ पण केलेला आहे. 18/10/21ला एक शासन निर्णय झाला होता. त्यामध्ये काही दर दिलेले आहेत आणि ते दर हे कमाल मर्यादेला अधीन राहून आहेत. म्हणजे त्याने दिलेले दर हे मॅक्झिमम किती असावेत असं आहे. आणि आतापर्यंत सगळ्या नगरपालिका, महानगरपालिका, पीएमआरडीए, एमआरडीए सगळे जे लोक आहेत ते हायेस्ट जे दर दिलेले आहेत ते घेत आहेत. खरं तर जास्तीत जास्त तितके घ्यावे असा त्याचा अर्थ आहे. पण आतापर्यंत असं झालं की लोक ते दर हे प्रमाण दर मानून चार्ज करत होते आणि त्यामुळे गुंठेवारी नियमित करून घ्यायला फारसं कोणी पुढे येत नव्हतं. म्हणून आता शासनाने निर्णय घेतलाय, महाराष्ट्र गुंठेवारी विकास नियमाधीन करणे श्रेणीवाढ व नियंत्रण अधिनियम 2001 ची अंमलबजावणी करताना राज्यातील सर्व प्राधिकरणांना आता काय केलंय, त्या नगरपालिका, महानगरपालिकांना आता स्वातंत्र्य दिलंय की तुम्ही तुमचे दर ठरवा. पण मॅक्झिमम हे असेल, किमान याच्यापेक्षा जास्त असणार नाही. गुंठेवारी विकास नियमाधीन करणे, श्रेणीवाढ करणे व नियंत्रण अधिनियम 2001 चे कलम 3 चे उपकलम 3 मधील तरतुदीनुसार त्यांच्या अधिकारितेमध्ये संबंधित क्षेत्रात शासन निर्णय 18/10/21 प्रमाणे
नमूद प्रशमन शुल्काच्या तसेच विकास आकारासाठीच्या कमाल मर्यादेस अधीन राहून, म्हणजे हे ज्या 18 ऑक्टोबर 21 आहे त्या दिलेल्या ज्या दर आहेत ते कमाल आहेत, त्याला अधीन राहून प्रशमन शुल्क किंवा विकास आकार या दोन्हीही निर्धारित करण्याचा प्राधिकार देण्यात येत आहे. म्हणजे आता नगरपालिका, महानगरपालिका आणि अशा ज्या अथॉरिटीज आहेत त्यांना कमी दर सुद्धा आकारता येतील. म्हणजे जास्तीत जास्त किती शासनाने दिलेल्या ह्या GR मधले दर हे जास्तीत जास्त असतील, पण कमीत कमी कितीही असू शकतात. तेव्हा आता शासनाने ही मुभा प्रत्येक महानगरपालिकेला, नगरपालिकेला, नगरपंचायतीला आणि त्या नियोजन प्राधिकरणाला दिलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता जर का महानगरपालिकांनी हे दर कमी केले तर जास्तीत जास्त लोक पुढे येऊ शकतील आणि ज्याला आपण नियमितीकरण आहे, गुंठेवारीचं नियमितीकरण आहे, ते नियमितीकरण करून घेऊ शकतील. हा पहा 18/10/21 GR आहे आपल्या समोर. त्याच्यात ठरवून दिलेले दर आहेत बघा. लेआउट असेल तर विकास शुल्काच्या 3 पट, म्हणजे जे काही महापालिका, नगरपालिका किंवा अथॉरिटी असेल त्यांचं जे काही डेव्हलपमेंट चार्जेस असेल त्याच्या 3 पट आतापर्यंत द्यावे लागत होते. रेखांकनातील भूखंड असेल तर 1 प्रमाणे जी 3 पटीची वसूल रक्कम आहे ती तर वसूल केलीच पाहिजे. नंतर मूळ अनुज्ञेय क्षेत्र पेक्षा अधिक केलेलं बांधकाम, आता ज्या ठिकाणी गुंठेवारीत बांधकाम झालेत, जर नगरपालिकेकडून परवानगी घेतली असती, महानगरपालिकेकडून परवानगी घेतली असती तर परवानगी किती क्षेत्रासाठी मिळाली असती? त्याच्यापेक्षा जर जास्त बांधकाम झालं असेल तर त्याला अनधिकृत बांधकाम समजण्यात येतं. आणि त्याच्यात काय केलंय, त्याच्यात जितकं बांधकाम जास्त झालंय त्याचं बाजार मूल्यानुसार त्या बांधकाम क्षेत्रासाठी बाजार मूल्य, ज्याला आपण रेडी रेकनर म्हणतो, त्याचं व्हॅल्युएशन केलं जाईल. त्याच्यात 10% होणारी जी रक्कम आहे ती त्यांच्याकडनं वसूल करण्यात येईल. 10% रक्कम. तेव्हा ह्या ज्या रकमा होत्या साधारण 10% या थोड्याशा लोकांना जास्त वाटत होत्या. आता कदाचित नगरपालिका, महानगरपालिका आणि ही क्षेत्र त्यांना हे दर निर्धारित करण्याचे अधिकार आहेत. म्हणजे आता समजा इथं विकास शुल्काच्या 3 पट आहे. एखादी महानगरपालिका 2 पट करेल, एखादी महानगरपालिका 1.5 पट करेल, एखादी महानगरपालिका 2.5 पट करेल, एखादी महानगरपालिका 1 पट करेल. म्हणजे आता त्यांना हे चार्जेस कमी जास्त करण्याचे, जास्त तर नाही करू शकत, कमी करण्याचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. 10%, काही लोक 8% घेतील, काही 7% घेतील, काही 5% घेतील, काही 3% घेतील, काही 2% घेतील. जशी त्यांना निर्णय घ्यायचा असेल त्या क्षमतेप्रमाणे ते निर्णय घेऊ शकतात. म्हणजे आता इथे मात्र त्या नियोजन प्राधिकरणाला हे दर ठरविण्याचे किंवा निर्धारित करण्याचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. ही एक नवीन सुधारणा आहे. हे दोन्हीही GR उपलब्ध आहेत महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती. ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी तिथून डाउनलोड करून घ्यावेत. जर तिथे मिळत नसतील तर या व्हिडिओच्या खाली आपण मेंबर डाउनलोडची जी लिंक देतो किंवा कॉमेंटच्या पहिल्या कॉमेंटमध्ये जी लिंक मिळेल त्या लिंकवरून जर आपण ॲक्सेस मागितला तर आपल्याला नक्की ॲक्सेस मिळेल आणि आपल्याला ते वाचता येईल. तेव्हा आपण जरूर ही घ्या, वाचा. ज्यांना असं वाटतं की आपली गुंठेवारी नियमित होऊ शकते अशाने आपली गुंठेवारी नियमित करून घ्यावी. ज्यांना तुकडेबंदीच्या संदर्भातले पाहिजे आहेत, तुकडेबंदीचे जे स्क्रीनशॉट मी घेतलेले आहेत ते स्क्रीनशॉट देखील डाउनलोडला आम्ही उपलब्ध करून देऊ. त्यामुळे आपल्याला SLPचा नंबर कळेल आणि पुढच्या काळामध्ये तुम्हाला नेमकं या SLP मध्ये सुप्रीम कोर्टात काय चालू आहे, आपण आहात तिथे आपल्याला ते तपासता येईल. आता सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर गेलं की आपल्याला ऑर्डर्स काय स्टेटस, केस स्टेटसमध्ये आपल्याला हे सगळं तपासता येतं नंबर टाकून, कुणालाही ते पाहता येईल. अशा पद्धतीनं सध्याची महाराष्ट्रामधील गुंठेवारी नियमित करण्याची आणि तुकडेबंदीच्या बाबतीतली जी काही सद्यस्थिती आहे ती आपल्यासमोर मी मांडलेली आहे. आपण यापूर्वीचे 2 व्हिडिओ आहेत ते आपण पाहून घ्या. तुकडेबंदीच्या संदर्भातले अनेक व्हिडिओ आपण यापूर्वी केले तेही आपण पाहून घ्या. आणि हे सर्व संदर्भ आहेत. यापूर्वी हे संदर्भ मी उपलब्ध करून दिले होते. पुन्हा हवे असतील तर आता डाउनलोडच्या फोल्डरमध्ये हे सर्व संदर्भ मी ठेवतो. ज्यांना कोणाला वाचायची इच्छा असेल, यात ज्यांना कोणाला हे आपल्या हातात घेऊन आपल्या हक्कासाठी भांडायची इच्छा असेल त्यांनी जरूर हे घ्यावं. शेवटी विधी साक्षर व्हावं. आपल्या हक्कासाठी आपल्या स्वतःला जाता आलं पाहिजे. आपले हक्क प्राप्त करून घेता आले पाहिजेत. म्हणून हा सगळा खटाटोप मी करतो आहे. आपल्याला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्कीच लाईक करा.
आपण जर प्रथमच पाहत असाल आणि आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांना, आपल्या असोसिएट्सना, आपल्या नातेवाईकांना, ज्यांना याचा उपयोग होऊ शकेल असं आपल्याला वाटतं, अशा सर्वांना पाठवा. शेअर करा. शेअर करत राहा. फॉरवर्ड करा. फॉरवर्ड करत राहा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह आपण पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.